नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावरती। आता निवडणूक आयोगाने एकूण 10 राज्यांपैकी 37 राज्यांमध्ये ज्या जागा आहेत, राज्यसभेच्या जागा आहेत, त्यांच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत ते जाहीर केलेले आहेत। आता त्या तारखा कशा आहेत तर 5 मार्च रोजी म्हणजे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे। 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल आणि 9 मार्च रोजी उमेदवारी मागे घेण्याची एक शेवटची तारीख असेल आणि 16 मार्चला एकूणच राज्यसभेवरती कोण कोण जात आहे हे आपल्याला आता कळणार आहे। आता ह्यामधून आपल्याला सर्वांना माहिती आहे, शरद पवार असतील, शरद पवार गटाचे अध्यक्ष आहेत ते रामदास आठवले आहेत, फौजिया खान, रजनी पाटील, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, भागवत कराड यांची जी टर्म आहे ती या राज्यसभेमध्ये संपते। म्हणजे एकूण आपल्याला कळून येते की 7 जागा आहेत। आता या 7 जागांमधून भाजप त्यांच्या ज्या 4 जागा आहेत त्या निवडून आणते हे स्पष्ट आहे। एकनाथ शिंदे यांची एक जागा आहे, ते त्यांची जागा निवडून आणतील हे स्पष्ट आहे। अजितदादांची एक जागा आहे हे आपल्याला माहिती आहे आणि तसेच फक्त एका जागेसाठी म्हणजे एकूण 6 जागांचा कसा एक आकडा आहे तो मी तुम्हाला सांगितलं। आता राहिले एक जागा जी मवियामध्ये 3 पक्ष आहेत त्यांच्यामध्ये त्या एका जागेसाठी कशी रस्सीखेच वगैरे सुरू आहे त्याच्या बातम्या आपण केलेल्या आहेत आणि नेमकं त्याची चर्चा कशी आहे यावरती अजून नवनवीन अपडेट्स जे आहेत ते माझे सहकारी सुहास घटवाई असतील किंवा आमच्या स्टुडिओमधून ते तुम्हाला मिळत राहणार आहे। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये फक्त त्या एका जागेसाठी कशी रस्सीखेच सुरू आहे। जागा एक आहे मात्र 3 ते 4 जण या एका जागेसाठी इच्छुक आहे आणि त्यामुळे आज तर निर्णय करावा लागेल। आज जास्तीत जास्त उद्याचा दिवस जो आहे तो अर्ज भरण्याचा दिवस असल्यामुळे आजच्या दिवसामध्ये कळून जायला पाहिजे की कोण या जागेसाठी लढू शकतं एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून। या विषयावर आपण हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो करतोय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्याला एकूणच कोण कोण या एका जागेसाठी लढत करण्यासाठी इच्छुक आहे, कुणाची जागा जी आहे ती फायनल होऊ शकते यावरती आपण हा जो विषय आहे तो हाताळतो। त्यामुळे संपूर्ण जी एकंदरीत प्रक्रिया आहे, कधी अर्ज दाखल होतोय हे सगळं मी तुम्हाला सांगितलंच आहे। तर आता विषय येतो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून इच्छुक कोण कोण आहेत। तर बघा, पहिलं तर ज्योती वाघमारे या ज्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या इच्छुक आहेत। शायना एनसी या देखील इच्छुक असल्याचं म्हणतायत, संजय निरुपम इच्छुक असल्याचं म्हणतायत आणि एक आहेत पक्षातील ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर आणि राहुल शेवाळे। अशा प्रकारे एकूण 3 ते 4 जण जे आहेत, 5 जण जे आहेत ते या संपूर्ण या एका जागेसाठी लढण्यासाठी इच्छुक असल्याचं आता एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून म्हटलं जात आहे। पण महत्त्वाचा मुद्दा काय येतो की या सगळ्यामधून बातमी अशी येते की एकनाथ शिंदे गटाकडून माजी खासदार राहुल शेवाळे यांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित मानलं जात आहे, अशा बातम्या येत आहेत। मात्र या बातम्या येत असल्या तरी जे इतर नेते आहेत त्यांची कशी शक्यता एक निर्माण होते ते आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं। तर आता ज्योती वाघमारे या नेमक्या एकनाथ शिंदे यांच्या गटातील आहे, मात्र राज्यसभेसाठी जायचं असेल तर तसा आक्रमक चेहरा एक लागतो। आता नक्कीच आक्रमक चेहरा एकनाथ शिंदे यांच्या गटातला आहेच ज्योती वाघमारे, मात्र त्यांचं जर कंपॅरिझन आपण संजय निरुपम यांच्याशी करतो किंवा राहुल शेवाळे यांच्याशी करतो तर ते कुठेतरी जे 2 इतर 3 नेते जे आहेत, 2 ते 3 इतर नेते जे आहेत ते थोडे वरचढ पाहायला मिळतात। मग ते मवियावरती आक्रमक भूमिका घेणारे असतील किंवा संपूर्ण विषय जो आहे महाराष्ट्रातील राजकारण हाताळण्याचा विषय जो आहे तो जो एक्सपिरियन्स जो आहे तो इतर नेत्यांकडे आपल्याला जास्त दिसतो। आता यामध्ये अजून एक शायना एनसी हे नाव आपल्याला चर्चित पाहायला मिळतंय एकनाथ शिंदे गटाकडून। मात्र शायना एनसी जे आहेत त्यांचा एक फॅक्टर आहे, ते मराठी चेहरा नाही आहे, त्यामध्ये ते मुळात भाजपकडून आलेले आहेत, एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये भाजपकडून आलेले आहेत आणि असं असल्या कारणाने कुठेतरी जे मूळ निष्ठावंत चेहरा जो आहे, निष्ठावंत जी शिवसैनिक आहेत, एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिक आहेत ते कुठेतरी नाराज होऊ शकतात। अशा या शक्यतेमुळे शायना एनसी यांचं नाव जे आहे ते थोडं कुठेतरी मागे पडतं। आता विषय येतो राहुल शेवाळे यांचा। आता राहुल शेवाळे यांच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो, ते जनरल सेक्रेटरी राहिलेले आहेत शिवसेनाचे आणि सोबतच माजी खासदार आहेत। मुंबई साऊथ सेंट्रल कॉन्स्टिट्युएन्सी मधून ते लढत होते, या अगोदर देखील ते त्या क्षेत्रामधून लढत होते। त्यांचं राजकीय क्षेत्र हे मुंबई साऊथ सेंट्रलचं आहे आणि एक्स स्टँडिंग कमिटी चेअरमन देखील ते बीएमसीचे राहिलेले आहेत। आता या कारणामधून ते माजी खासदार राहिलेले आहेत आणि त्यांना राज्यसभेवरती पाठवणं हे मग एकनाथ शिंदे या गटासाठी थोडं एक सोयीस्कर जातं, कारण की
त्यांचा आक्रमक चेहरा देखील दिल्लीमध्ये पाहायला मिळाले. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिंगावर घेऊ शकतात तसे मुद्दे त्यांनी अगोदर बाहेर काढलेले आहेत. त्यामुळे आता अवघे 24 तास राहिलेले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची अंतिम मुदत जी आहे ती उद्याची आहे. त्यामुळे आता काहीच तासांमध्ये आपल्याला कळून येईल की एकनाथ शिंदे गटातून नेमकं कोणता एक राजकारणी जो आहे त्याची वर्णी जी आहे ती या पदासाठी लागते. रस्सीखेच नक्कीच आहे. याहून जास्त रस्सीखेच म्हणजे आता ही तर फक्त एका जागेसाठीची रस्सीखेच एकनाथ शिंदे गटामध्ये आहे, ज्याच्यामध्ये 4 ते 5 नावं समोर येतात. मात्र आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीमध्ये तर 3 पक्षांकडून एका जागेसाठी रस्सीखेच होती. आता जवळपास आता चर्चा तर अशीच आहे, राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि सूत्रांच्या माध्यमातून माध्यमे बातम्या चालवतात की शरद पवार यांच्या नावाची वर्णी लागू शकते. पण तरी देखील काही सांगता येत नाही. आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटातून शरद पवारांच्या नावावरती विरोध तर नाही करण्यात आलाय, मात्र त्या जागेसाठी आम्हीच लढणार आहोत किंवा आम्हीच इच्छुक आहोत किंवा आमची ती हक्काची जागा आहे असं ठाकरे गटाकडून मग आदित्य ठाकरे असतील त्या सातत्याने ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. पुढे काय होतंय या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हे आपल्याला कळेलच. 16 मार्चला जो निकाल आहे तो अंतिम लागेल आणि आपल्याला सर्व जागा जी आहेत 7 जागांचं गणित जे आहे ते आपल्याला स्पष्ट होऊन जाईल. दरम्यान काही नवीन अपडेट्स असतील तर आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.